संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या वतीने आत्मसंवाद कार्यक्रमात शिक्षकांच्या अडचणी कमी कशा केल्या जातील यावरती प्राध्यापक दिलीप महालिंगे यांनी उपस्थित शिक्षक आणि शिक्षिका यांना मार्गदर्शन केलंय आणि प्रशिक्षण दिलंय। आत्मसंवाद म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक दिलीप महालिंगे सर विवेकानंद कॉलेजचे त्यांचं आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे आणि या मागचा उद्देश हा आहे की आमच्या संस्थेअंतर्गत जे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि विद्यार्थ्यांशी जो शिक्षकांचा जो संबंध येतो तर विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा संबंध हा द्विगुणित होऊन त्यांच्यामध्ये जेव्हा जो आजकाल विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जो दुरावा आलेला आहे तो दुरावा दूर होऊन विद्यार्थ्यांशी नातं शिक्षकांचं कसं चांगल्या पद्धतीने होईल आणि विद्यार्थ्यांना घडवताना फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा सांगतात भारताचे संविधान जे संविधान आपलं समता न्याय स्वातंत्र्य बंधुत्वावर आधारित आहे त्यानुसार विद्यार्थी कसा घडला गेला पाहिजे आणि लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये समता न्याय स्वातंत्र्य बंधुत्व ह्यानुसार वागण्याची पद्धत त्याच्या जीवनामध्ये त्यांनी अंमलात आणली पाहिजे। त्यासाठी आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी हा आत्मसंवाद या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। माननीय दिलीप महालिंगे सर आज मार्गदर्शन करत आहेत आणि ह्या कार्यक्रमातूनच शिक्षकांना मार्गदर्शनाचा फायदा शिक्षकांना विद्यार्थ्यांना व सर्व समाजातील घटकातील लोकांना होईल म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या वतीने आत्मसंवाद कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सीफार्ड सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आलाय। प्राध्यापक दिलीप महालिंगे यांनी उपस्थित शिक्षक शिक्षिका यांना प्रशिक्षण मार्गदर्शन केलंय। शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शिकवताना येणाऱ्या समस्या अडचणी प्रश्न यावरती चर्चा करण्यात आली। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा विठाबाई माधवराव बोर्डे, उपाध्यक्ष कमलेश बोर्डे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। आज सगळं खेळीमेळीमध्ये करायचं आपलं ठरलेलं आहे। मी पहिलं सांगितलं एक शेवटच्या तुमच्या यादीमध्ये नाव टाका मित्र। तुम्ही आपसात चर्चा केला तिथं आपसात तुमचे केलंय का कसलं आहे ते मित्र आपण भाग्यवान आहोत की नाही काय घेता येते आपल्याकडे ते धोक्यामध्ये येणार आहे। पण त्यासाठी आपल्या शाळा सुसज्ज आपल्या विद्यार्थी अप टू डेट अगदी प्रत्येक वर्षी वेगळ्या पहिल्या क्रमांकामध्ये येणाऱ्या 5व्या 6व्या वर्षापर्यंत काहीही शिकवलं जात नाही। त्यांनी शाळेत यायचं, त्याला तिथं म्युझिक आहे, तिथं गेम्स आहेत, त्याला वाटेल ते आहे तिथं, त्यांनी फक्त एन्जॉय करायचा आणि मस्ती करायची आणि मग तिथं जे शिक्षक आहेत ते फक्त ऑब्झर्व करतात की याचा कल कुठं आहे, हा चित्र काढतो का, हा म्युझिकच्या परिसरामध्ये घुटमळतो, हा गाणं म्हणतो का, हा खेळाकडे जातो, उड्या मारतो, काही खेळ करतो आणि त्याच्या गुणांना पारखून मग त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याला शिक्षण देण्याची प्रथा त्यांच्याकडे आहे। आपल्याकडे कसं आहे, सरांनी सांगितलं सर गणित हा काही मुलांना कळतच नाही, त्यातला मी एक आहे। मला आयुष्याचं गणित कळलं पण पुस्तकातलं गणित मला आणखीन नाही कळलं, कारण काही मेंदूमध्ये काही लोचे आहेतच, काही गोष्टी कळतच नाहीत आणि तसा खूप मोठा वर्ग आहे। इंग्रजीच्या बाबतीमध्ये तसंच आहे। ग्रामीण भागातून जे आलेत ना त्यांच्या बाबतीमध्ये इंग्रजी आणि मॅथ असे 2 विषय जे असे आहेत ना, आणि तुम्ही काही लोकांनी पाहिलं असेल तर लक्षात येईल अत्यंत हुशार असलेली मुलं केवळ 2 विषयामध्ये नापास झाले म्हणून त्यांनी जे शिक्षण सोडलं ते मॅट्रिकच्या मांडवातून जे परत गेले ते आलेच नाही। मी म्हणतो ज्यांनी शिक्षण घेतलं ना, ज्यांना नोकऱ्या लागल्या ते लकी ड्रॉमध्ये आले, त्यांच्यापेक्षा हुशार विद्यार्थी बाहेरच आहेत। खरं सांगतो मी, कारण आम्हाला सगळ्याच विषयामध्ये तेवढा वकूफ नाही मिळवता येत किंवा अपेक्षाही करता येत नाही। एखाद्याला भूगोल आवडत असेल तर त्याला विज्ञानामध्ये तेवढी रुची नसेल, विज्ञानामध्ये असेल तर त्याला भाषेमध्ये तेवढी रुची नसेल, भाषेमध्ये नसेल तर त्याला तेवढी भाषेमध्ये असेल तर मॅथमध्ये नसेल। मोठ्या गमती येत्या, हा सगळा मानसिकतेचा खेळ आहे। कोणाला काय आवडेल काय जमेल असं नाही। मी अमुक शिक्षक आहे, एवढे वर्ष सर्व्हिस आहे, पण पुढच्या ते कळलंच पाहिजे अजिबात आग्रह धरायचा नाही। ज्या शैक्षणिक वर्षात आपण गेलो शाळेमध्ये आपण स्वतःला सांगायचं हे आपलं पहिलंच वर्ष आहे, ह्या पोरांचं आहे तसं माझंही पहिलंच वर्ष आहे, कारण आपल्या अनुभवाला खूपशी काही किंमत तिथं का यासाठी मिळत नाही की प्रत्येक पिढीची मानसिकता वेगळी आहे, प्रत्येक पिढीची मानसिकता वेगळी आहे।
आम्हाला गुणवत्ता वाढली पाहिजे. शाळेचं महत्त्व जे आहे इतर शाळांच्या पेक्षा वेगळे पण जे आहे ते आपल्या शाळेमध्ये दिसलं पाहिजे. सगळ्या शिक्षकांनी एकमेकांच्या मताचा सन्मान केला पाहिजे. आपल्याकडे एखादे मत मांडले की ते खोडण्यामध्ये आम्ही खूपच बुद्धिमत्ता आम्हाला आहे असं आम्ही दाखवतो. बरोबर आहे ना? पण ही गोष्ट जर टाळता आली तर सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी आणि शाळा पर्यायानं आपणच सगळे. आपल्याला या संदर्भामध्ये काय बोलणार आहे, काही प्रश्न असतील विचार चर्चा करा. मित्र म्हटले मी दुसऱ्या सत्रामध्ये बोलू तेव्हा नाही आहे. गेम्स त्याचं प्रमाण जास्त वाढलंय. त्यानंतर काही मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त वाढलंय, जसं की सिगरेट पिणं, गुटखा खाणं, तंबाखू खाणं. तर या बाबतीत आपण काही मार्गदर्शन करू शकतात का? वयानं मोठे होते, खूप निवृत्तीला आले होते आणि त्यांचा मी विद्यार्थी होतो. तर त्यांचा मी खास विश्वासू विद्यार्थी होतो. तर ते मला पण सरांनी सायकल दिली की मग मी एक तास त्या सायकल फिरत आणि सगळा लावला. सायकल हे अपूर्वीची गोष्ट होती आमच्या काळामध्ये. तुमच्या पिढीच्या लोकांना वाटेल हे काय फालतूपणा करताय आमच्या काळात. आणि मग आमचा जो वेळ आहे तोपर्यंतचा तास तो सगळा बाहेर सायकलवर गेला. त्याच्यामुळे आयुष्यभर फिरलो.